गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार हा सातत्याने वधारत असून सेन्सेक्स आणि निफ्टीनं नवे उच्चांक नोंदवलेत। तर मागच्या काही वर्षांवर नजर टाकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात शेअर बाजारात तिपटीनं वाढ झाली आहे। जागतिक आर्थिक संकट, नोटबंदी, पीएनबी घोटाळा आणि कोविड महामारी यांसारख्या संकटानंतरही हे चित्र उभं राहिले। मात्र आता हे सगळं कसं घडलं याबद्दल सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता तर आहेच आहे। मात्र सध्या सेन्सेक्स हा 70,000वर पोहोचला असून यासाठी एक कारण महत्त्वाचं ठरले, ते म्हणजे देशातील बचती या पद्धतशीरपणे शेअर मार्केटकडे वळवल्या गेल्यात। तर याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात। भारतातील भांडवली बाजारात नागरिकांचा सहभाग हा खूपच कमी होता। फक्त उच्च मध्यम वर्ग आणि काही प्रमाणात पगारदार वर्ग हे शेअर्समध्ये गुंतवणूक करायचा। 140 कोटींच्या लोकसंख्येत काही वर्षांपूर्वी डीमॅट अकाउंटची संख्या ही फक्त 3 कोटी इतकीच होती। तर नागरिकांमध्ये जोखीममुक्त सार्वजनिक बँकातील मुदत ठेवी आणि पोस्ट ऑफिसच्या स्कीम यालाच जास्त प्राधान्य होतं। तर जागतिक आणि भारतीय वित्त भांडवलशाहीला भारतातील भांडवली आणि बाजाराचा पाया हा व्यापक करायचा होता। त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी स्टॉक्स मार्केटमध्ये आपल्या बचती गुंतवणं आवश्यक होतं। आता शासनाचं उद्दिष्ट असं होतं की आपल्या अर्थसंकल्पावरील व्याजरूपी भार कमी करण्याचं, कारण पोस्ट ऑफिसच्या योजना, पीपीएफ या इत्यादींवरील व्याज हे केंद्र सरकारच्या तिजोरीतून जातं। मात्र लोक हे स्वतःहून शेअर मार्केटकडे जात नव्हते आणि त्यासाठी सीधी उंगली चालली नाही म्हणून टेढी उंगली करण्यात आली आहे। तर बँकातील बचत ठेवी, मुदत ठेवी यावरचं व्याज अतिशय निर्दयी पद्धतीनं कमी करण्यात आलं। भारतीय पोस्ट मार्फत अनेक अल्पबचत योजना सुद्धा राबवल्या जातात, जसं की नॅशनल सेव्हिंग, किसान विकास, पीपीएफ, मंथली इन्कम स्कीम इत्यादी, आणि त्यावरील व्याज हे सातत्याने कमी करत नेलं। तर दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या राहणीमानाच्या आकांक्षा वाढत होत्या। त्याच प्रमाणात आमदनी वाढत नव्हती, मात्र महागाई ही सातत्याने वाढत होती आणि महागाई वाढल्यावर आपल्या बचतीवर बऱ्यापैकी परतावा मिळावा अशी प्रबळ इच्छा कोट्यवधी नागरिकांची तयार झाली। तर पोस्टातील दरवर्षी नव्याने उघडल्या जाणाऱ्या अल्पबचत अकाउंट्सची संख्या ही दरवर्षी हळूहळू कमी होत गेली। तर दुसरीकडे डीमॅट अकाउंट्स ओपन करणाऱ्यांची संख्या ही दरवर्षी वाढतच गेली। आता याबद्दलची आकडेवारी पाहायची झाली तर 2018-19 मध्ये 3 कोटी अकाउंट्स ओपन करण्यात आले। तर 2019-20 मध्ये 4 कोटी अकाउंट्स, याशिवाय 2020-21 मध्ये 5 कोटी अकाउंट्स, तर 2021-22 या वर्षात 8 कोटी अकाउंट्स ओपन करण्यात आले आणि 2022-23 मध्ये तब्बल 10 कोटी, आणि आजपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 2023 पर्यंत ही आकडेवारी 13 कोटी इतकी असल्याचं समजून येते। सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स म्हणजेच SIP मध्ये गुंतवणूकदार हे वाढत आहेत आणि म्युच्युअल फंडचे कॉपर सुद्धा वाढत आहेत। बँक असुरक्षित कर्ज देतात म्हणून त्यातून मोठा वाटा हा शेअर्समध्ये गुंतवणूक केला जातो। याशिवाय विमा, पेन्शन कंपन्या आणि प्रोव्हिडंट फंड यांना सुद्धा संहार बाजारात काही प्रमाणात गुंतवणुकीची परवानगी आता देण्यात आली आहे। एक काळ असा होता की परकीय गुंतवणूकदार संस्थांनी कोट्यवधी डॉलर्सच्या गुंतवणुकी केल्या की स्टॉक मार्केट हे वर जायचं आणि त्या गुंतवणुकी काढून घेतल्या की स्टॉक मार्केट हे खाली यायचं। सेन्सेक्स 60,000वरून 70,000वर जाण्याच्या काळात FIIने 70,000 कोटी रुपयाच्या शेअर्स ह्या निर्गुंतवणूक केल्यात। तर त्याच काळात देशातील गुंतवणूकदार संस्थांनी 5,23,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकी केल्या आहेत। त्यामुळे आता देशाची राजकीय अर्थव्यवस्था आणि त्या अर्थव्यवस्थेचं वित्तीयकरण वर्षानुवर्ष सातत्यपूर्णरित्या राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा परिपाक असतो, त्याचंच हे आता एक उत्तम उदाहरण म्हणून पाहता येईल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्स अप मराठी।